नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण पर्यावरणाचा पुढचा टॉपिक ज्याला आपण परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टम असं म्हणतो त्यापासून सुरुवात करणार आहोत। तर तुम्हा सर्वांना माझं जय जिजाऊ। चला लेक्चरला सुरुवात करूया। बघा, परिसंस्था म्हणजे काय? तर परिसंस्थाला इंग्लिशमध्ये इकोसिस्टम हा वर्ड वापरला जातो। इकोसिस्टम हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण की आजकाल MPSC मॅक्सिमम टाइम इंग्लिशमधले शब्दांचंच मराठी कन्व्हर्सेशन देते, त्यामुळे परिसंस्था बिकम्स इकोसिस्टम हे लक्षात ठेवा। व्याख्या आर्थर टान्सली ह्या ब्रिटिश व्यक्तीने सांगितली आहे 1935ला। त्यांनी काय व्याख्या केली तर पर्यावरणातील जैविक घटक आणि त्या पर्यावरणात अस्तित्वात असलेले अजैविक घटक, म्हणजे बोथ जैविक म्हणजे सजीव आणि अजैविक म्हणजे निर्जीव। मग ते निर्जीव घटक कुठले ते आपण पुढे बघूयात, पण सध्या आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की पर्यावरणातील जैविक घटक म्हणजे जीव असणारे प्राणी किंवा वनस्पती आणि अजैविक घटक म्हणजे काही इतर गोष्टी, ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून जी काही व्यवस्था तयार होते, इथे एक सिस्टम म्हटलेलं, व्यवस्था म्हणजे सिस्टम, जी काही सिस्टम तयार होते ती सिस्टम ह्या दोघांचं मिळून जे काही होते त्याला आपण परिसंस्था किंवा इकोसिस्टम असं म्हणतो। आता इकोसिस्टम जी आहे ती कुठल्याही प्रदेशात असू शकते। कुठलाही प्रदेश म्हणजे वाळवंट असू द्या, पाणी असू द्या किंवा मग खारा समुद्र असू द्या, अशा प्रकारात। आणि त्यातील जीवसमुदायाची व्याख्या आपण बघितली होती। त्यामध्ये काय सांगितलं होतं आपण? फक्त जैविक घटक सांगितले होते जीवसमुदायामध्ये। कोणते? फक्त जैविक घटक असे सांगितले होते। आणि भौतिक पर्यावरण म्हणजेच त्याच्या डेफिनेशनला आपण काय म्हणतो तर अजैविक घटक। कोणते घटक? अजैविक घटक। ह्या दोघांचे मिळून काय तयार होतं तर परिसंस्था अशी तयार होत असते। मग ही जी इकोसिस्टम आहे ती कितीही लहान असू शकते। लहान म्हणजे किती लहान असू शकते तर एखाद्या शेणातील अळी जेवढी लहान आहे तेवढी इकोसिस्टम खूप लहान असू शकते, किंवा ती कितीही मोठी असू शकते। मग किती मोठी असायला पाहिजे तर त्याचे काही एक्झाम्पल्स पडतात, जसं की विषुववृत्तीय वने हा एक इकोसिस्टमचा प्रकार आहे, ज्यामध्ये विषुववृत्तीय वनामध्ये वाढणारे प्राणी आणि विषुववृत्तीय वनामध्ये असणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे ज्याला आपण अजैविक घटक म्हणतो, ते दोन्ही घटक मिळून जे होतं ते काय आहे तर मग ती विषुववृत्तीय वनातील परिसंस्था असं आपण त्याला म्हणूयात। आता परिसंस्था जी असते याच्यामध्ये दोन घटक जे आहेत म्हणजे जैविक आणि अजैविक घटक, ह्यांना दोघांना कंबाईन करण्याचं कारण म्हणजे जैविक घटकांचा परिणाम अजैविक घटकांवर होतो आणि अजैविक घटकांचा परिणाम जैविक घटकांवर होतो, म्हणजे ते दोघं एकमेकांवर डिपेंडेंट आहेत आणि डिपेंडेंट असल्या कारणाने त्याला आपण एकत्र कन्सिडर करतो। आता इथे बघा, जीव समुदायाची आपण डेफिनेशन करताना सांगितलं होतं की केवळ कोणते घटक? जैविक घटकच आहेत फक्त। परिसंस्थेची डेफिनेशन करताना आपण काय करतो तर सर्व जैविक घटक म्हणजे सर्व सजीव आणि सर्व अजैविक घटक म्हणजेच काय तर भौतिक पर्यावरण। आता भौतिक पर्यावरणामध्ये काय काय मोडतं ते आपण पुढे बघणार आहोत। बघा, आता परिसंस्थेची संरचनेमध्ये काय सांगितलं आपण? जैविक आणि अजैविक घटकांना बोललो होतो। अजैविक घटकांमध्ये काय मोडतं हे फार महत्त्वाचं आहे, कारण जैविक घटक हे समजायला फार सोपे आहेत। तरी अजैविक घटकांमध्ये ऊर्जा म्हणजे एनर्जी जी की प्राणी किंवा माणसाला चालवण्यासाठी फार महत्त्वाची आहे ती, हवामान आजूबाजूचं वातावरण, प्रकाश म्हणजे ऊर्जा उष्णता, तापमान संदर्भातच, आणि पर्जन्य म्हणजे पाऊस किंवा पाणी, ह्या गोष्टी अजैविक घटकांमध्ये मोडल्या जातात। आता जैविक घटकामध्ये काय मोडलं जातं मग तर वनस्पती, प्राणी आणि विघटक ह्या गोष्टी जैविक घटकामध्ये मोडल्या जातात। हा MCQचा प्रश्न असू शकतो की हा कुठल्या घटकामध्ये काय मोडलं जातं, म्हणून हा MCQ। बघा, आता थोडं डीपमध्ये बघूयात आपण की काही स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टम्स काय काय असतात। तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत तर कार्बन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे काही इनऑर्गॅनिक जे कंपाऊंड्स आहेत ते इकोसिस्टमला चालवण्यासाठी फार मदत करतात। त्यानंतर काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जसे की प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स म्हणजेच फॅट, ह्या गोष्टीसुद्धा इकोसिस्टम चालवण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। क्लायमेट रिजन्स जे आहेत जसे की टेम्परेट, मॉइश्चर, लाईट आणि टोपोग्राफी। जे टेम्परेट म्हणजे समशीतोष्ण, मॉइश्चर म्हणजे वेट प्रदेश जे आहेत ते, लाईट म्हणजे उष्णकटिबंधातील प्रदेशाचा, अशा प्रकारातला। प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्स, सोपं आहे। मॅक्रो कन्झ्युमर्स हा शब्द इथे लक्षात ठेवा, हे दोन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी। इथे काय सांगितलंय बघा, मॅक्रो कन्झ्युमर्स कुठले कुठले तर फॅगोट्रॉफ्स असं याला म्हणतात। फॅगोट्रॉफ्स म्हणजे कुठले ॲनिमल्स तर लार्ज ॲनिमल्स, म्हणजे जे कुठले मोठे मोठे आहेत। मॅक्रो म्हणजेच मोठे, तर फक्त त्याला शब्द आपल्याला कॉन्स्टंटली लक्षात ठेवायचा आहे, फॅगोट्रॉफ्स हा शब्द वापरण्यात आलेला आहे। फॅगोट्रॉफ्स म्हणजेच लार्ज ॲनिमल्स। दुसरा आहे मायक्रो कन्झ्युमर्स म्हणजेच लहान ॲनिमल्स, म्हणजेच ते स्मॉल ॲनिमल्स असतील पण त्याला नाव देताना काय वापरले आहे तर सॅप्रोट्रॉप्स असं नाव वापरलेलं आहे। आणि सॅप्रोट्रॉप्स कुठले आहेत मग फंगीसारखे छोटे छोटे जीव जे असतील, ज्यांची उंची किंवा ज्यांची हाईट जी असेल असं म्हणूयात, किंवा ज्यांची लांबी रुंदी जी काय असेल ती फार कमी प्रमाणात आहे, त्याला आपण मायक्रो कन्झ्युमर्स असं म्हणूयात।
काही फंक्शनल ॲस्पेक्ट सुद्धा इकोसिस्टमचे, की म्हणजे इकोसिस्टम नेमकी काय करते किंवा कशी चालते हे या गोष्टीवरून सिद्ध होते. बघा इथे एनर्जी सायकल्स आहे, हे आपण सेपरेट लेक्चर्समध्ये बघणार आहोत. फूड चेन्स हा टॉपिक सुद्धा आहे, आपण सेपरेट लेक्चरमध्ये वेगळ्या अनुषंगाने बघणार आहोत. डायव्हर्सिटी म्हणजे जे इंटरलिंकेजेस बिटवीन ऑर्गॅनिझम्स, म्हणजे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर कसा डिपेंडंट आहे हे या डायव्हर्सिटीमधून सांगितलं जातं. न्यूट्रियन सायकल हा सुद्धा आपला सेपरेट टॉपिकचं लेक्चर आहे, याच्यामध्ये आपण बघूयात. मग याच्यामध्ये कुठले कुठले आहेत तर बायोकेमिकल सायकल्स आहेत, जसे की वॉटर सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल जे आहेत किंवा सल्फर सायकल असं आपण म्हणूयात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यूट्रियन सायकल्समध्ये येतात. आणि इव्हॅल्युएशन या गोष्टी फंक्शनल ॲस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टममध्ये मोडल्या जातात. आता बघा, जैविक घटकांबद्दल आपण अभ्यास करताना महत्त्वाचे 3 जैविक घटक पाहिले होते. एक आहे उत्पादक, दुसरा आहे भक्षक आणि तिसरा आहे विघटक, बरोबर. आता हे उत्पादक म्हणजेच काय, तर उत्पादक म्हणजे सुरुवातीच्या गोष्टी ज्या की स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी वनस्पती कुठल्या असतात, तर स्वयंपोषी असणारे जीव या पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त वनस्पती ह्या एवढ्याच आहेत. ह्या काय करतात, तर स्वतः प्रकाश संश्लेषण करतात. काय करतात, प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस करतात. आणि त्या काय करतात, कुठल्या वनस्पतीमध्ये होतात, हरित वनस्पतीमध्ये होतात. आता बघा इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की फक्त हरित वनस्पतीच का आहेत का स्वयंपोषी, तर नाही, तर काही रसायन संश्लेषक जीवाणू सुद्धा आहेत. कुठले जीवाणू, रसायन संश्लेषक. आता रसायन संश्लेषक जीवाणू म्हणजे काय, तर बघा इथे आपण सांगितलं आहे परत इथे की रसायन संश्लेषक म्हणजेच केमोसिंथेसिस थ्रू ते काय करतात, स्वतःचं अन्न डेव्हलप करतात. कुठले अन्न कसे डेव्हलप करतात, ते केमोसिंथेसिस ही प्रक्रिया वापरतात. म्हणजे रसायनाचं संश्लेषण करून ते त्यांचं अन्न तयार करतात. कधी असा जीव हा कधी अस्तित्वात असू शकतो, तर जिथे प्रकाशाचा अभाव आहे. जिथे काय आहे, प्रकाशाचा अभाव आहे. आता प्रकाशाचा अभाव कुठे असू शकतो, तो खोल समुद्रामध्ये प्रकाशाचा अभाव असतो. कुठे, खोल समुद्रामध्ये काय असतो, प्रकाशाचा अभाव असतो. मग तिथे हे सजीव काय करतात, हायड्रोजन सल्फाईड नावाचे जे संयुग आहे त्या संयुगाद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात. जसं की फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये हरित वनस्पती करतात. असे 2 जीव यांना आपण उत्पादक असं म्हणतो. उत्पादक कुठे कुठे असतात, तर भूस्थित परिसंस्था ज्या आहेत त्या परिसंस्थामध्ये हरित वनस्पती हे उत्पादकाचं कार्य करतात. जी जलीय परिसंस्था आहे, म्हणजे जी पाण्यामध्ये असणारी परिसंस्था आहे, तिथे प्लवंग हे जे जीव आहेत ते आणि सूक्ष्म शैवाल जे हिरव्या वनस्पतीमध्ये कन्सिडर केलं जाते शैवालाला, आणि त्यावर जगणारा प्लवंग हे कोण आहेत, तर जैविक घटक आहेत जलीय परिसंस्थेच्या. त्यानंतर भक्षक बघूयात आपण. भक्षक काय करतात, तर अन्नासाठी अवलंबून असतात. कोणावर, तर प्रायमरी म्हणजे उत्पादकांवर अवलंबून असतात. मग ते प्रत्यक्षरित्या असो किंवा अप्रत्यक्षरित्या. आता प्रत्यक्षरित्या म्हणजे कसं, की एखाद्या वनस्पतीला खावं लागणं ही जरुरी आहे माणसाची, त्याला आपण प्रत्यक्षरित्या म्हणूयात. आणि अप्रत्यक्षामध्ये म्हणजे थोडं फिरून असं आपण लक्षात ठेवूयात, ठीक आहे. मग प्राथमिक जे भक्षक आहेत त्याला शाकभक्षक असं म्हटलं जातं. शाकभक्षकाला नंतर द्वितीयक मांसभक्षक येतात आणि त्यानंतर तृतीयक म्हणून जे असतात ते पण सुद्धा काय असतात, तर मांसभक्षक असतात. याचं एक्झाम्पल तुम्ही सहज कन्सिडर करू शकता. शाकभक्षक म्हणजे प्राथमिक भक्षक म्हणजे इथे किडा असं समजून घेऊयात. त्या किड्याला द्वितीयक भक्षक म्हणजे आपण कबूतर समजून घेऊया. आणि कबुतरानंतर तृतीयक भक्षक म्हणजे मग एखादं गिधाड किंवा एखादा दुसरा कुठला प्राणी असा कन्सिडर करू. म्हणजे हे दोघं जे झालेत, ठीक आहे ना. म्हणजे इथे त्या किड्याला खाणारा जो कुठला बेडूक किंवा आपण पक्षी घेतला होता तो पक्षी जो मांसभक्षक झाला, कारण तो किड्याला खातोय. आणि इथे घेतलेला गिधाड जे आहे ते पक्षाला खात आहे, म्हणून हा सुद्धा मांसभक्षक झाला. पण जो किडा आहे तो फक्त गवतांवर जगत होता, म्हणून त्याला आपण शाकभक्षक, शाक म्हणजेच काय तर वनस्पती असं आपण म्हणूयात, ठीक आहे मित्रांनो. चला आता पुढे बघूया. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर मानव आपण कन्सिडर केला तर मानव ह्या तीनही पातळ्यामध्ये कुठेही बसू शकतो. म्हणजे तो शाकभक्षक सुद्धा असू शकतो, तो मांसभक्षक सुद्धा असू शकतो, किंवा मग तृतीयक याच्यामध्ये सुद्धा मांसभक्षक असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आता विघटकांचा विचार करताना विघटक 3 प्रकारचे असतात. परपोषी जे दुसऱ्यांच्या जीवांवर जगतात, जीवाणू किंवा बुरशी, आणि मग पोषणद्रव्य जे आहेत ते मुक्त करणारे काही जीव, ज्याला की आपण पोषण सायकल्स म्हणजे न्यूट्रियन सायकल्समध्ये कन्वर्ट बघणार आहोत. आपले सेपरेट लेक्चर आहे न्यूट्रियन सायकलवर. त्यासाठी प्लीज मित्रांनो चॅनलला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं अपडेट जरूर मिळेल. आता बघा, आपण परिसंस्थेची काही कार्य बघूयात. परिसंस्थेचं पहिलं कार्य आहे की ऊर्जा चक्र म्हणजे एनर्जी सायकल देण्याचं काम परिसंस्था करते. मग एनर्जी सायकल कशी चालवते परिसंस्था, तर सूर्यापासून मिळालेली उष्णता प्रोड्युसर्स म्हणजे प्राथमिक गोष्टी घेतात. त्यानंतर ही काही तिच्यातली एनर्जी लॉस होते आणि प्रोड्युसर्सला नंतर जे कोणी खातात म्हणजे कन्झ्युमर्स खातात, ते कन्झ्युमर्स खातात, त्यांची एनर्जी त्यांना मिळते. ह्या प्रोसेसमध्ये कन्झ्युमर्स पासून सुद्धा काही हीट वातावरणात लॉस होते आणि पुढे कन्झ्युमर्स पासून जे पुढे पुढे जाईल म्हणजे प्राथमिक भक्षक, सेकंडरी भक्षक, थर्डरी भक्षक असे जे आहेत, ह्या
पूर्ण फेजेसमधून गेल्यानंतर ते कुठं जातात तर ते डिकम्पोजर्सकडे जातात. ह्या प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला इथे एक ॲरो दिसतोय आणि इथे बाजूला हीट असा शब्द लिहून आहे. म्हणजे एनर्जी सायकलमध्ये प्रत्येक लेवलला आपली काहीतरी एनर्जी लॉस होत आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण की याच्या पुढे आपल्याला हेच शिकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट पूलमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं, म्हणजेच मग प्रोटीन्स किंवा काही युरिएटिक कंपोनंट्स आपण म्हणूयात अशा भागामध्ये त्याचं रूपांतर होऊन शेवटी परत ते कुठं जातात तर प्रोड्युसर्सकडे जातात, कारण की वनस्पतींना ह्याच गोष्टी पुढे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. बघा इथे सहज आणि सोप्या डायग्राममध्ये समजण्यासारखं आहे. हे प्रोड्युसर आहे, इथे वनस्पती आहे. सूर्यापासून उष्णता आली, ते उष्णतेचं रूपांतर त्यांनी फोटोसिंथेसिस करून एनर्जीमध्ये केलं. त्या एनर्जीला हर्बिओर्स म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स जे आहेत, किडे आहेत जे फक्त आणि फक्त वनस्पतींवर जगतात, यांना हर्बिओर्स असं म्हणतात. ते प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत. त्यांनी या वनस्पतीला खाल्लं आणि खाल्ल्यानंतर काही ऊर्जा रूपांतरित करताना त्यांच्यातून काही ऊर्जा लॉस झाली आणि काही ऊर्जा पुढे फॉरवर्ड झाली. त्यानंतर कार्निओर्स आहेत. कार्निओर्स म्हणजे मांसभक्षी, यांना आपण सेकंडरी कन्झ्युमर्स असं म्हणूया इथे. नंतर पुढे थर्ड कन्झ्युमर सुद्धा असू शकतात, पण इथे आपण दाखवलं नाही. इथे सुद्धा काय झाली, एनर्जी लॉस झाली आहे. थर्डमध्ये आपण बघतोय की परत काही एनर्जी पुढे गेली आणि काही एनर्जी लॉस झाली. इथे आपण डेट्रिटिओर्स हे जे आहेत तिथपर्यंत पोहोचलो आहेत, जे की डिकम्पोजर्स आहेत. आणि डिकम्पोजर्सपासून सगळ्यात शेवटी आपण कुठे जातोय तर परत आपण केमिकल सायकलिंग थ्रू, कुठल्या सायकल थ्रू, फक्त आणि फक्त केमिकल सायकल थ्रू परत आणि परत कुठे जातोय तो वनस्पतीला जातोय. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे इथे आपण प्रत्येक स्टेजला काय लॉस केलं, हीट लॉस केली. आता बघा ही जी हीट लॉस झाली आहे, इथे एनर्जी सायकलचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा इथे स्टेटमेंट आहे तुमच्यासाठी फार महत्त्वाचा MCQ आहे की एनर्जी सायकल जी आहे ती कशी आहे, ओपन सिस्टम आहे. कशी सिस्टम आहे, ओपन सिस्टम आहे. याचं मिनिंग काय तर आपण इथे प्रत्येक वेळेस एनर्जी लॉस करतोय, ती एनर्जी पुढे जाऊन तिचं काय होतं हे आपल्याला माहिती नाही. ती एनर्जी प्रत्येक स्टेपला लॉस्ट होत आहे आणि मग ती काय होत आहे, तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात विभागली जाते. म्हणून ती कशी सिस्टम आहे तर ती ओपन सिस्टम आहे. ठीक आहे, पण सोबतच या एनर्जी सायकल सोबतच केमिकल सायकल सुद्धा चालू असते. आणि ही जी केमिकल सायकल आहे ती क्लोज्ड केमिकल सायकल आहे, कारण की बघा इथे सायकल फॉर्म होत आहे. हे एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे जातात आणि परत सायकल कंप्लीट करतात. म्हणून ही कशी आहे तर क्लोज सिस्टम आहे. तर हे शब्द लक्षात ठेवायचे. एनर्जी सायकल जी आहे ती कशी आहे, ओपन सायकल आहे. न्यूट्रिएंट सायकल जी आहे ती कशी आहे तर क्लोज्ड सायकल आहे. आता इथे फार महत्त्वाचा तुमच्यासाठी MCQ सुद्धा आहे आणि एक कन्सेप्ट सुद्धा आहे. लिनमन नावाचा जो व्यक्ती होता त्याचा एक नियम आहे, तो नियम आपण समजून घेऊ. त्याआधी हा त्रिकोण म्हणजे हा ट्रायंगल काय सांगतो ते बघूयात आपण. तो उत्पादक नेहमी ट्रायंगलच्या लोअर पोर्शनला असतात आणि जास्त प्रमाणामध्ये असतात. आणि सर्वात टॉप पोझिशनला सर्वात मोठा भक्षक असतो आणि तो सर्वात कमी प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे उत्पादक ते प्राथमिक भक्षक किंवा प्राथमिक भक्षक ते सेकंडरी भक्षक आणि सेकंडरीपासून सगळ्यात शेवटचा जो भक्षक असेल तिथपर्यंत जाणाऱ्या ऊर्जेचं जे हस्तांतरण आहे ते कसं आहे, परिपूर्ण नाही आहे. कसं नाही आहे, परिपूर्ण नाही आहे. म्हणजे 100% उष्णता जर प्रायमरी प्रोड्युसरनं खाल्ली असेल तर तीच प्रायमरी कन्झ्युमरकडे 100% न पोहोचता काहीतरी प्रमाणात कमी पोहोचते. ती किती प्रमाणात कमी पोहोचते हे ज्या माणसाने सांगायचं काम केलं त्याचं नाव आहे लिनमन. आणि लिनमनने एक नियम सांगितला की प्रत्येक स्टेपला म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू थर्ड यांच्याकडे जाताना जी काही एनर्जी लॉस होते ती एनर्जी किती टक्के लॉस होते तर 10% एनर्जी लॉस होते. असं कोणी सांगितलं आहे, ते लिनमनने सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता ह्यामुळे काय होतं, इथे बघा इथे प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे ज्या किड्यांनी झाडं खाल्ली त्याच्याकडे 100% प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणजे इथे आपण झाडं कन्सिडर करतोय. या झाडांकडे फोटोसिंथेसिस करून 100% अन्न तयार झाले किंवा एनर्जी तयार झाली आहे. आता ही एनर्जी प्रायमरी जो कुठला ॲनिमल आहे त्याच्यावर जगणारा तो खातो आहे आणि तिथे त्याला एनर्जी किती टक्के भेटते तर बघा इथे फक्त आणि फक्त 10% एनर्जी भेटते. म्हणजे बाकीच्या सर्व आणि सर्व काय झालं, लॉस झालेलं आहे मित्रांनो. पुढे आपण जातो सेकंडरी कन्झ्युमर, त्याला 1% भेटतोय, त्याच्या पुढे 0.1% आणि सगळ्यात शेवटी 0.01% एवढ्या कमी प्रमाणात भेटते. म्हणून इथे काय झालंय ते ह्या ज्या एनर्जी लेवल आहे याची संख्या बघा किती झाली आहे. इथे फक्त आणि फक्त किती 5 पोषण पातळ्याच तयार होऊ शकलेल्या आहेत, कारण की जी एनर्जी आहे ती प्रत्येक स्टेप म्हणून प्रत्येक स्टेपकडे जाताना काय होत आहे, लॉस होत आहे. म्हणून इथे काय सांगितलं आपण की याच्यामुळे काय होत जाते, पोषण पातळ्यांची संख्या कमी प्रमाणात राहण्यास हे काय करते, कारणीभूत ठरते. आणि ऊर्जेचा जो पिरॅमिड आहे हा नेहमी कसा दाखवला, नेहमी उभाच असतो, कारण की सगळ्यात खाली जे प्रायमरी आहेत ते सगळ्यात जास्त प्रमाणात असतात आणि सगळ्यात वर जे सेकंडरी किंवा सगळ्यात शेवटचे भक्षक आहेत ते कसे खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे हा ट्रायंगल हा नेहमी असाच प्रमाणात बनत असतो. बघा आता न्यूट्रिएंट सायकल आहे, पोषणद्रव्य सायकल हा सुद्धा
आपल्या इकोसिस्टमचाच एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये काय होतं तर अजैविक पदार्थ जे आहेत त्याचं रूपांतर जैविक पदार्थामध्ये होतं आणि शेवटी जैविक पदार्थांचं रूपांतर अजैविक पदार्थामध्ये होतं. आता अजैविक पदार्थ म्हणजे कुठले, तर अजैविक पदार्थ म्हणजे समजा युरिया. आता युरियापासून काय झालं तर मग झाडांनी युरिया कन्सिडर केला, मग तो जैविकमध्ये आला आणि जैविकपासून परत सगळ्यात शेवटी युरियामध्ये कन्वर्ट होतं, त्याला अजैविक असं म्हणतो. आणि ह्या पोषण द्रव्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात. त्यामुळे इथे सध्या फक्त न्यूट्रिएंट सायकल काय असते एवढं आपण समजून घेऊया. आता बघा, परिसंस्थेचे काही प्रकार आहेत. मानवी हस्तक्षेपानुसार परिसंस्थेचे प्रकार कुठले पडतात, तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित. नैसर्गिकपणे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त कुठली, जसे की सागर परिसंस्था किंवा मग दुसरी कुठली असेल वाळवंटी परिसंस्था, ती पण आपण कन्सिडर करू शकतो. मानवनिर्मित म्हणजे याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे काही बदल शक्य आहेत, जसे की शेतीमध्ये माणसाला हवा तसा बदल काय करू शकतो आपण घडवून आणू शकतो. असं स्थानानुसार परिसंस्थेचे प्रकार कुठले पडतात, तर भूस्थित आणि जलीय. म्हणजे जी भूपृष्ठावर आहे जसे की गवताळ किंवा वाळवंटी किंवा मग विषुवृत्तीय ह्या ज्या आहेत त्या स्थानानुसार भूस्थित आहेत. जलीय म्हणजे फक्त पाण्यामधल्या सरोवर किंवा नदी किंवा समुद्र कुठलाही घ्या. बघा इथे इकोसिस्टमचे काही प्रकार सांगितले आपण. नॅचरल, आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यासंदर्भात. टेरेस्ट्रियल म्हणजे भूस्थितचे 3 प्रकार. ग्रासलँड म्हणजे गवताळ. डेझर्ट, वाळवंटी. फॉरेस्ट म्हणजे जंगली. ॲक्वॅटिकमध्ये फ्रेश वॉटर आणि मरीन म्हणजे फक्त समुद्रामध्ये कुठल्या तर कोस्टल एरियाज म्हणजे फक्त किनाऱ्याच्या आजूबाजूच्या, जसं की इस्ट्रुरीज आहेत म्हणजे खाड्या आहेत. कोरल रीफ्स आहेत म्हणजे कोरलचे जे काही वने आहेत ते. मँग्रोव्ज आहेत म्हणजे आपले खाऱ्या वनस्पतीचे वने. अपवेलिंग रिजन्स म्हणजे उथळ समुद्रातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समुद्रातल्या संदर्भातच. आणि ओपन ओशन म्हणजे खुल्या समुद्रामधल्या. फ्रेश वॉटरमध्ये इथे लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. MCQ हा प्रश्न याच्या आधी MPSCने विचारलेला आहे. इथे बघा लेंटिक आणि लोटिक अशा 2 गोष्टी आहेत. लेंटिक आणि लोटिक. तुम्हाला फ्लोट नावाचा शब्द जर माहीत असेल की आपण आपली जहाज जी आहे ती पाण्यावर फ्लोट करायला लागते म्हणजे तरंगते. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की फ्लोट म्हणजे पाणी फ्लोट होत आहे म्हणजे पाणी वाहत आहे, फ्लो आहे पाण्याला, म्हणून ती वाहणाऱ्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहे. म्हणजे फ्लोटिकमध्ये काय येतात तर मग रिव्हर्स येतात. म्हणजे रिव्हर्स कशा आहेत तर वाहणाऱ्या असतात. आणि स्ट्रीम्स म्हणजे काय तर आपले समुद्री प्रवाह ज्याला असं म्हणतो आपण, ते समुद्री प्रवाह हे लोटिकमध्ये येतात. त्याला फ्लोटिक असा शब्द लक्षात ठेवा. आणि लेंटिक म्हणजे स्थिर कुठले पॉन्ड्स आणि लेक्स म्हणजे सरोवरे अशा शब्दात. आणि वेटलँड्स म्हणजेच काय तर आपल्या दलदलीचे प्रदेश जे आहेत ते, त्याच्यामध्ये कुठले येतात तर मार्शेस आणि स्वॅम्प्स असे येतात. बघा इथे अजून थोडंसं डीपमध्ये अभ्यास करूयात आपण. परिसंस्थेचा प्रकार पुढे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2. मानवनिर्मितमध्ये कृषी, पशुपालन आणि खाण संस्था. नैसर्गिकमध्ये जंगल जे की विषुववृत्तीय वनांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. काही गवताळ प्रदेश जसे की साव्हाना. आणि मध्य अक्षवृत्तीयामध्ये प्रेरी, पंपास, वेल, डाऊन्स आणि स्टेप. आपण पुढच्या स्लाइडवर पाहणारच आहोत की हे कुठे लोकेटेड आहेत. उष्णकटिबंधीय. आता ओसाड म्हणजे वाळवंटी. याच्यामध्ये उष्णकटिबंधीय ज्याला आपण सहारा, कलहरी, आटाकामा, ऑस्ट्रेलिया, कोलेरिज हे काही एक्झाम्पल्स आहे उष्णकटिबंधीय परिसंस्थेचे. आणि ध्रुवीय म्हणजे आर्टिक आणि अंटार्क्टिक दोन्ही साईडला सुद्धा काय तर ओसाड आहे, कारण की तिथे एवढी थंडी जास्त प्रमाणामध्ये असते की त्या थंडीमुळे तिथे काही उगवत नाही आणि तिथे काय तयार होतं तर वाळवंट तयार होतं. त्याला थंड वाळवंट असं आपण म्हणतो. बघा इथे जे आपण आता ग्रासलँडचे जे उदाहरणं दिलेत ते बघूयात आपण. इथे प्रेरीज हे उत्तर अमेरिकेमध्ये आहेत. पंपास हे दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत. इथे वेल्ड आहेत, साऊथ आफ्रिकेचा पार्ट आहे तो वेल्ड. त्यानंतर स्टेपीज रशियामध्ये आहेत. आणि सगळ्यात शेवटी जे आहेत ते डाऊन्स. आणि डाऊन्स कुठे आहेत तर ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे आपण उष्णकटिबंधीय वाळवंटांचा अभ्यास करत होतो. तिथे बघताना आपण इथे काही एक्झाम्पल्स बघितले. इथे बघा हा गोबीचं वाळवंट, आपल्या चायनाचा थोडा वरचा पार्ट ज्याला मंगोलियाचं वाळवंट म्हणतात ते गोबीचं वाळवंट. नंतर सहारा उत्तर आफ्रिकेतला पार्ट आहे हा, उत्तर आफ्रिका खंडाचा. नंतर सनोरून, आटाकामा वाळवंट, कलहरी वाळवंट, अरेबियन जे आहे ते इकडल्या साईडला. इथे सगळे आपल्या संयुक्त अमिराती वगैरे जे काही देश आहेत त्या प्रकारातले. आणि ग्रेट व्हिक्टोरियन हे जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या संदर्भात आहे. त्यानंतर बघा परिसंस्थेची उत्पादकता हा कन्सेप्ट आला आहे. परिसंस्थेची उत्पादकता म्हणजे काय तर जेव्हा एखादा सजीव काहीतरी खातो, त्या खाल्ल्यानंतर त्याचं जे सेंद्रिय प्रमाण बनवतं किंवा सेंद्रिय पदार्थ बनवतो त्याचं प्रमाण त्याच्या शरीरामध्ये किती आहे ह्यानुसार त्या परिसंस्थेची काय तयार होते, तो उत्पादकता तयार होते. म्हणजे एखाद्या सजीवानं जे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण स्वतःच्या आतमध्ये साठवलेलं आहे त्याला आपण परिसंस्थेची काय म्हणतो तर उत्पादकता असं आपण म्हणतो. मग उत्पादकचे किती प्रकार पडतात तर प्राथमिक आणि द्वितीयक असे 2 उत्पादकाचे प्रकार पडतात.
का पडतात ते आपण बघणार आहोत. प्राथमिक उत्पादकता म्हणजे काय, तर प्रकाश संश्लेषण म्हणजे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस आणि रसायन संश्लेषण म्हणजे काय, तर केमोसिंथेसिस. ह्या दोघांमधून उत्पादक जे आहे, तो उत्पादक म्हणजे इथे सध्या आपण झाड किंवा काही प्राणी असं कन्सिडर करतो जे खूप खूप खोल समुद्रामध्ये राहतात, त्यांचा ऊर्जा साठवण्याचा दर, ह्याला आपण काय म्हणतोय, तर प्राथमिक उत्पादकता असं म्हणतोय. मग प्राथमिक उत्पादकता मोजताना दोन गोष्टी मोजल्या जातात. एक म्हणजे एकूण प्राथमिक उत्पादकता आणि दुसरं म्हणजे निव्वळ प्राथमिक उत्पादकता. एकूण प्राथमिक उत्पादकता म्हणजे काय, तर उत्पादकाने वापरलेली ऊर्जा आणि सेंद्रिय पदार्थ स्वरूपात साठवलेली ऊर्जा. म्हणजे इथे आपण झाडाचं एक्झाम्पल कन्सिडर करू, कारण की झाड आपल्यासाठी प्राथमिक उत्पादक आहे. म्हणजे झाडानं फोटोसिंथेसिस करण्यासाठी सूर्याकडून जी काही ऊर्जा वापरली ती, प्लस झाडामध्ये जी काही अन्नाच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवली गेली ती, या दोघांची ॲडिशन जर केली तर जे काही मिळते ते एकूण प्राथमिक उत्पादकतेमध्ये मोडले जातं. आणि दुसरा प्रकार जो पडतो, हा पहिला प्रकार, आणि दुसरा प्रकार जो पडतो तो आहे निव्वळ प्राथमिक उत्पादकता. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सेंद्रिय पदार्थ स्वरूपात साठवली, म्हणजे झाडांनी जी फक्त अन्नाच्या स्वरूपामध्ये जी साठवली तिला आणि तिलाच फक्त काय म्हटलं जातं, निव्वळ प्राथमिक उत्पादकता. म्हणजे याच्यामध्ये झाडांनी जी काही ऊर्जा वापरली तिचा इथे काय केला जातो, अभ्यास केला जात नाही. इथे बघा, मग ही जी निव्वळ प्राथमिक उत्पादकता आहे, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, निव्वळ म्हणजे काय, मग निव्वळ म्हणजे आपण सांगितलं फक्त आणि फक्त एनर्जी स्टोअर केली. तर सर्वात जास्त ही जी आहे हे इस्टोरीमध्ये सापडतं, की असा उत्पादकता सगळ्यात जास्त कोणाची, ती इस्टोरीजची. इस्टोरीज म्हणजेच काय, तर मग खाड्यांचा अभ्यास किंवा खाड्यांना आपण इस्टोरीज म्हणतो. ह्या इस्टोरीजमध्ये जे आहेत ते काय आहे, निव्वळ प्राथमिक उत्पादकता जास्त आहे. म्हणजे इथं असणाऱ्या प्राण्यांची किंवा वनस्पतीची ऊर्जा साठवण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर स्वॅम्प्स आहेत, मार्शेस आहेत, म्हणजे इथे दलदलीचा प्रदेश. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे वर्षावने. टेम्परेट फॉरेस्ट म्हणजे इथे आपल्या बाकीच्या याला आपण समशीतोष्ण कटिबंधीय वने म्हणतो असे. आणि इतर मग अशा प्रमाणामध्ये यांची नंतर उत्पादकता काय होत जाते, कमी कमी होत जाते. सगळ्यात शेवटी कुठं सगळ्यात कमी उत्पादकता कशाची आहे, तर बघा इथे डेझर्ट्सची सगळ्यात कमी उत्पादकता कशाची, वाळवंटाची. कारण तिथे कुठल्याही वनस्पती किंवा प्राणी अवेलेबल नसतात किंवा खूप कमी प्रमाणात मध्ये असतात, त्यामुळे त्यांची ऊर्जा साठवण्याचा दर सुद्धा काय असतो, कमी असतो. आणि सर्वात जास्त कोणाची आहे तर इस्टोरीज म्हणजेच काय तर खाड्या. हे गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायच्या. द्वितीयक उत्पादकता, आता आपण प्राथमिककडून द्वितीयककडे जाऊ. म्हणजे आता द्वितीयकमध्ये मग सगळे आले, द्वितीयक लेवलला काम करणारे, तृतीयक लेवलला काम करणारे. म्हणजे बघा, प्राथमिक जेव्हा उत्पादकतेचा आपण अभ्यास केला तेव्हा आपण फक्त झाडांसंदर्भात अभ्यास केला. आता आपण द्वितीयक किंवा तृतीयक किंवा पुढचे जे चतुर्थ आहेत त्याचा अभ्यास करताना, म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण तीच फूड चेन लक्षात ठेवूयात, की झाड आहे, झाडावर किडा आहे, किड्यावर पक्षी आणि पक्षावर गिधाड आहे. तर मग किड्यापासून जे पुढचे आहेत ते सगळे कशामध्ये येतात, तर द्वितीयक उत्पादकतेमध्ये येतात. ठीक आहे. इथे परत एकूण द्वितीयक उत्पादकता म्हणजे त्या भक्षकाने खाल्लेली ऊर्जा प्लस त्याने त्याच्या स्वतःच्या आतमध्ये साठवलेली ऊर्जा. आणि निव्वळ द्वितीयकमध्ये मग जर आपण कन्सिडर करायचं ठरवलं तर फक्त आणि फक्त त्या भक्षकाने त्याच्या आतमध्ये जी ऊर्जा साठवलेली तीच ऊर्जा आपण काय करतो, याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. आता इथे बघा, जैविक आणि अजैविक घटक जे आहेत त्यांची काही सहनशक्तीचे प्रकार पडतात. कसे पडतात बघा, ह्याच्यामुळे काय होतं, जैविक आणि अजैविक घटक जास्त असल्या कारणाने जैविक घटकांवर त्याचा काय परिणाम होतो त्याचा आपण अभ्यास इथे करणार आहोत. तर अजैविक घटक जर परिसंस्थेमध्ये जास्त असतील तर त्यामुळे सजीवांची वाढ कशी होते, तर मर्यादित वाढ होते. म्हणजे सजीव वाढायला प्रॉब्लेम क्रिएट होतो. अनुकूलन कक्षा सुद्धा एक घटक आहे. अनुकूलन कक्षा म्हणजे काय, या परिसंस्थेमध्ये एक लिमिट दिलेली आहे. ती लिमिट कशी असते, ती वेगवेगळ्या परिसंस्थेसाठी वेगवेगळी आहे. त्या परिसंस्थेमध्ये ठरलेल्या काळामध्येच फक्त आणि फक्त जैविक जीवांची संख्या वाढायला लागते. आणि ते कुठून कुठपर्यंत वाढते, ती जी कक्षा असेल तिलाच काय म्हणतो आपण, तर फक्त आणि फक्त अनुकूलन कक्षा असं म्हणतो. मग अनुकूलन कक्षा असेल तर मग सहनशक्तीची कक्षा सुद्धा इथे डेव्हलप होते. आता सहनशक्तीची कक्षा म्हणजे काय, तर रेंज ऑफ टॉलरन्स. याच्यामध्ये एक किमान आणि कमाल अशा दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. जेव्हा किमान पर्यंत सजीव जगू शकतो ती कक्षा, ते खूप जास्त प्रेशर कुठपर्यंत सहन करू शकतो सजीव ती कक्षा, ह्याच्या मधला जो पार्ट आहे त्याला सहनशक्तीची कक्षा असं म्हटलं जातं. इथे दोन शब्द लक्षात ठेवायचे, स्टेनो आणि युरी. हे दोन शब्द तुम्हाला लक्षात आले तर काही MCQ सॉल्व्ह होण्यासाठी फार तुमची मदत होऊ शकते. याच्यामध्ये स्टेनो म्हणजे काय, तर सहनशक्तीची कक्षा कशी कमी आहे हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सहज एक एक्झाम्पल असं लक्षात ठेवू शकता, की कोर्टमध्ये जेव्हा स्टेनोग्राफर्स काम करतात तो वर न्यायाधीश बसलेला असतो आणि खाली जो आहे तो स्टेनोग्राफर, म्हणजे छोट्या प्रमाणात जो आहे तो स्टेनोग्राफर आहे. त्याच्यामुळे
सहनशक्तीची कशी आहे सेनोग्राफरची कमी आहे असं आपण शब्द लक्षात ठेवू. आणि युरी म्हणजे सहनशक्तीची कक्षा कशी आहे जास्त. आपण एकच शब्द लक्षात ठेवूयात म्हणजे सहज आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. बघा इथे स्टेनोथर्मल आणि युरीथर्मल. स्टेनो म्हणजे सहनशक्तीची कक्षा कमी असणारे आणि युरीथर्मल म्हणजे सहनशक्तीची कक्षा जास्त असणारे. थर्मल हा टेम्परेचर सोबत रिलेटेड आहे म्हणून इथं टेम्परेचर मोजण्यासाठी किंवा टेम्परेचर दाखवण्यासाठी अशा दोन शब्दांचा वापर किंवा असे प्राणी दाखवण्यासाठी अशा दोन शब्दांचा वापर केला जातो. इथे बघा स्टेनोहायड्रिक आणि युरीहायड्रिक असे दोन शब्द. हायड्रा हा शब्द वॉटरसाठी वापरला जातो म्हणून आपण इथे वॉटर लक्षात ठेवायचं आहे. स्टेनोहेलाइन आणि युरीहेलाइन हा सलाईन सारखा शब्द लक्षात ठेवता. सलाईन वॉटर आपण म्हणतो म्हणजे सॅलिनिटी ज्याची जास्त आहे किंवा कमी आहे असे किंवा अशा याच्यात जगणारे प्राणी ह्या शब्द दाखवले जातात. त्याच्यामुळे इथे काय सॅलिनिटी म्हणजे खारेटपणा हा शब्द इथे लक्षात ठेवायचा आहे. स्टेनोफॅजिक आणि युरीफॅजिक हा एफ फॉर फूड, फॅजिक फॉर फूड असं लक्षात ठेवूयात म्हणजे फूडसाठी हे आहेत. आणि स्टेनोसियस आणि युरिसियस हे कशासाठी आहेत तर हॅबिटॅट रेंजेससाठी आहेत. मिनिमम टू मॅक्सिमम अशा दोन गोष्टी इथे काय केल्या जातात दाखवल्या जातात. बघा परत तीच डायग्राम आहे आपण इथे दाखवलं होतं. बघा सहनशक्तीची कक्षा ही जी आहे ती अनुकूल कक्षा आहे इथून इथपर्यंत अनुकूलन कक्षा आहे बरोबर. याच्यानंतर इथे जी ती टॉलरन्स कक्षा आहे म्हणजे सहनशक्तीची कक्षा आहे. याच्यामध्ये जीवांची वाढ जी आहे ती खूप कमी प्रमाणात होते. काही प्रमाणात होते पण फार कमी प्रमाणात होते. आणि काही भाग जो आहे याच्यामध्ये काय आहे सजीवांची वाढ काही होतच नाही. अनुकूलन कक्षेमध्ये काय सजीवांची वाढ खूप जास्त प्रमाणात व्हायला लागते. बघा इथे काय डेफिनेशन्स आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर जे काही लहान किंवा मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी काय एन्व्हायरमेंटमध्ये काय करतो आपण कन्सिडर करतो. हॅबिटॅट म्हणजे त्यांचा एरिया जिथे की प्राणी किंवा सजीव जे किंवा जे आहेत त्या गोष्टी राहतात त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. बायोस्फिअर म्हणजे काय की ज्या गोष्टीमुळे अर्थवर पृथ्वीवर जे सजीव जिवंत राहतात त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. आणि इकोसिस्टम म्हणजे आपण आत्ताच सांगितलं सगळ्यात लेक्चरच्या सुरुवातीला की जैविक आणि अजैविक दोन्ही गोष्टी मिळून जे काही तयार होते त्याला आपण काय म्हणतो इकोसिस्टम मिळतो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला लेक्चर खूप आवडलं असेल. प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.